तुमचा पहिला प्रश्न आहे, दृष्टी सुधारण्यासाठी दररोज काय खावे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. अंड्यातील पिवळा बलक, बी. दूध, सी. सफरचंद, डी. केळी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. अंड्यातील पिवळा बलक. तुमचा दुसरा प्रश्न आहे, काय खाण्यामुळे कधी स्नायू दुखत नाहीत? तुमचे ऑप्शन आहेत: ए. मांस, बी. भाजी, सी. दूध, डी. उकडलेले अंडे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. उकडलेले अंडे. तुमचा तिसरा प्रश्न आहे, शरीरातील कोणत्या आजारामुळे तळहात आणि तळपायांना जास्त घाम येतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए. कावीळ, बी. कर्करोग, सी. मधुमेह, डी. दमा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. मधुमेह. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणते फळ सर्वात लवकर खराब होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. पेरू, बी. केळ, सी. आंबा, डी. बेरी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. केळ. तुमचा पाचवा प्रश्न आहे, लुडो खेळाचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे ऑप्शन आहेत: ए. भारत, बी. चीन, सी. इंग्लंड, डी. पाकिस्तान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. भारत. तुमचा सहावा प्रश्न आहे, हत्तीच्या तोंडात किती दात असतात? तुमचे ऑप्शन आहेत: ए. 2 दात, बी. 4 दात, सी. 14 दात, डी. 26 दात. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. 26 दात. तुमचा सातवा प्रश्न आहे, हिरवे गुलाब कुठे आढळते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. भारत, बी. जपान, सी. चीन, डी. अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. चीन. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या देशात हिऱ्यांचा शोध लागला? तुमचे ऑप्शन आहेत: ए. भारत, बी. नेपाळ, सी. जपान, डी. अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. भारत. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला 8 पाय असतात? तुमचे ऑप्शन आहेत: ए. कोळी, बी. विंचू, सी. सेंटीपीड, डी. मिलीपिडे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. कोळी. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या रुग्णांसाठी पपई खाणे अत्यंत हानिकारक आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. हृदयविकाराचे रुग्ण, बी. ॲलर्जीचे रुग्ण, सी. बद्धकोष्ठतेचे रुग्ण, डी. मधुमेही रुग्ण. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. हृदयविकाराचे रुग्ण. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे, कोणत्या पिकाला पिवळे सोने म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. गहू, बी. तांदूळ, सी. मोहरी, डी. सोयाबीन. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.